यशस्वी महिला आणि सामान्य महिला यांच्यात सर्वात मोठा फरक काय असतो माहिती आहे का? तो पैसा नाही, ते शिक्षण नाही आणि तो नशीबही नाही. फरक असतो त्यांच्या रोजच्या छोट्या सवयींमध्ये. कारण यश हे एका दिवसात मिळत नाही. ते रोज घेतलेल्या छोट्या निर्णयांमधून तयार होतं. आज मी तुम्हाला अशा 20 सवयी सांगणार आहे, ज्या जवळपास प्रत्येक यशस्वी महिलेमध्ये दिसून येतातच. यापैकी फक्त 4-5 सवयी जरी तुम्ही आजपासून सुरू केल्या, तरी पुढच्या काही महिन्यांमध्ये तुम्हालाच तुमच्यामध्ये चांगला बदल जाणवेल. चला तर मग झटपट सुरू करूया. पहिली सवय म्हणजे त्या स्वतःची जबाबदारी स्वतः घेतात. यशस्वी महिला कधीच सतत परिस्थितीला, नशिबाला किंवा लोकांना दोष देत बसत नाहीत. त्यांच्या आयुष्यातही अडचणी असतात, घराची जबाबदारी असते, कधी कधी आर्थिक अडचणही असते आणि कधी कोणी साथ देत नाही. पण त्या एक प्रश्न नेहमी स्वतःला विचारतात, या परिस्थितीमध्ये मी काय करू शकते? आणि हा एकच प्रश्न त्यांना पुढे घेऊन जातो. मैत्रिणींनो, दोष देणं हे सोपं असतं, जबाबदारी घेणं कठीण असतं. पण यश हे नेहमी जबाबदारी घेणाऱ्यांनाच मिळतं. दुसरी सवय म्हणजे त्या सतत शिकत राहतात. शाळा किंवा कॉलेज संपलं म्हणजे शिक्षण संपलं असं नाही. यशस्वी महिला रोज काहीतरी नवीन शिकतात. मग ते पुस्तकातून असो, ऑडिओ बुकमधून असो, यूट्यूब व्हिडिओजमधून असो, एखादा कोर्स असो किंवा एखाद्या अनुभवी व्यक्तीकडून. कारण त्यांना माहिती असतं, जसं ज्ञान वाढतं तशा संधीही वाढतात. आणि म्हणून दररोज फक्त 15 मिनिटं नवीन काहीतरी शिका. एका वर्षानंतर तुम्ही आजच्या स्वतःपेक्षा खूप पुढे असाल. तिसरी सवय म्हणजे त्या वेळेची किंमत ओळखतात. यशस्वी महिलांकडे 30 तास नसतात, त्यांच्याकडेही दिवसाचे 24 तासच असतात. फरक फक्त एवढाच असतो, त्या वेळ कुठे खर्च होतो यावर लक्ष ठेवतात. मोबाईलवर तासनतास स्क्रोल करण्याऐवजी त्या स्वतःमध्ये गुंतवणूक करतात. आणि म्हणूनच स्वतःला एक प्रश्न विचारा, आज माझा वेळ माझं भविष्य घडवत आहे की फक्त दिवस संपवत आहे? आणि हा प्रश्न तुमचं आयुष्य बदलू शकतो. चौथी सवय म्हणजे त्या स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य देतात. बऱ्याच महिलांना असं वाटतं, सगळ्यांची काळजी घेणं म्हणजे एक चांगली महिला असणं. पण स्वतःची काळजी घेणं हे चूक आहे. मला सांगा, थकलेलं शरीर, तणावग्रस्त मन आणि सततचा थकवा यातून मोठं यश निर्माण होत नाही. यशस्वी महिला स्वतःसाठी वेळ काढतात. मग ते रोज 15-20 मिनिटांचं चालणं असो, 15-20 मिनिटांचा योगा असो, चांगला आहार असो, पुरेशी झोप असो. कारण त्यांना माहिती असतं की तुमचं शरीरच तुमची खरी संपत्ती आहे. पाचवी सवय म्हणजे त्या नाही म्हणायला शिकतात. सगळ्यांना खुश ठेवण्याच्या प्रयत्नामध्ये बऱ्याच महिला स्वतःला हरवून बसतात. पण यशस्वी महिला सगळ्यांच्या प्रत्येक गोष्टीला हो म्हणत नाही. त्या आधी ठरवतात की हे माझ्यासाठी महत्वाचं आहे का? आणि जर उत्तर नाही असेल तर त्या नम्रपणे नाही म्हणतात. कारण प्रत्येक हो मागे तुमच्या आयुष्यातील वेळ जात असतो. जो वेळ जर तुम्ही स्वतःच्या प्रगतीसाठी वापरलात तर आयुष्यामध्ये खूप पुढे जाल आणि मोठं यश मिळवाल. सहावी सवय म्हणजे त्या स्वतःची तुलना इतरांशी करत नाहीत. आपल्याला सोशल मीडियावर प्रत्येकाचं आयुष्य अगदी परफेक्ट दिसतं, पण ते वास्तव नसतं. यशस्वी महिला या दुसऱ्यांच्या यशाकडे पाहून निराश होत नाहीत, तर त्या प्रेरणा घेतात. त्यांची स्पर्धा ही दुसऱ्यांशी नसते, ती फक्त कालच्या स्वतःशी असते. मैत्रिणींनो, रोज स्वतःमध्ये 1% जरी सुधारणा केली, 1% जरी सुधारणा केली, यापेक्षा मोठं यश दुसरं नाही. सातवी त्यांची सवय म्हणजे त्या कृती करतात. यशस्वी स्त्रियांनाही भीती असते, त्यांचाही आत्मविश्वास कमी होतो. फरक एवढाच असतो की त्या भीती असूनही सुरुवात करतात. कारण त्यांना माहिती असतं, परफेक्ट वेळ ही कधीच येत नाही, परफेक्ट प्लॅनही नसतो. पहिलं पाऊल टाकलं की पुढचा रस्ता आपोआपच दिसायला लागतो. म्हणून मैत्रिणींनो, विचार करत बसू नका, सुरुवात करा. या होत्या पहिल्या 7 सवयी. पण अजूनही पुढच्या काही सवयी आहेत, ज्या आणखी शक्तिशाली आहेत. आणि विशेषतः एक सवय अशी आहे जी जवळपास प्रत्येक यशस्वी महिलेमध्ये असतेच, आणि ती बहुतेक लोक पूर्णपणे दुर्लक्षित करतात. खरं तर याच सवयी सामान्य महिलेला असामान्य बनवतात. चला तर पाहूया. 8वी सवय आहे त्या स्वतःसाठी स्पष्ट ध्येय ठरवतात. यशस्वी महिला फक्त मला काहीतरी मोठं करायचं आहे एवढंच म्हणत नाही. त्या नेमकं ठरवतात की मला पुढच्या 6 महिन्यांमध्ये काय साध्य करायचं आहे.
या वर्षाच्या शेवटी मी कुठे असायला हवं. कारण ज्याचं ध्येय स्पष्ट असतं त्यालाच योग्य दिशा मिळते. तुम्ही जर रोज मेहनत करत असाल पण कुठे पोहोचायचंय हेच ठरवलं नसेल तर ती मेहनत योग्य ठिकाणी पोहोचणार नाही. म्हणून मैत्रिणींनो, आजच एक वही पेन घ्या आणि तुमची 3 महत्वाची ध्येय लिहा. कारण लिहिलेलं ध्येय हे फक्त मनात ठेवलेल्या ध्येयापेक्षा पूर्ण होण्याची शक्यता ही जास्त असते. 9वी सवय म्हणजे त्या सातत्याला महत्व देतात. कन्सिस्टन्सी. बरेचसे लोक हे सुरुवात खूप उत्साहाने करतात पण काही दिवसांनी थांबतात, काही दिवसांनी डिमोटिवेट होतात. कारण कोणत्याही गोष्टीचा रिझल्ट हा लगेच दिसत नाही. त्यासाठी पेशन्स असावे लागतात, वेळ द्यावा लागतो. यशस्वी महिलांना हे पूर्णपणे माहिती असतं आणि त्या परिपूर्ण होण्याचा प्रयत्न करत नाहीत. त्या सातत्य ठेवण्याचा प्रयत्न करतात. दररोज 20 मिनिटं व्यायाम असेल, दररोज 20 मिनिटं चालणं असेल, किंवा दररोज 5 ते 10 पानं वाचणं असेल, किंवा थोडीशी बचत करणं असेल, किंवा थोडंसं काम असेल. आणि हे छोटंसं सातत्य मोठं यश तयार करतं. लक्षात ठेवा, मोठी उडी मारण्यापेक्षा रोज एक छोटं पाऊल पुढे टाकणं हे अधिक महत्वाचं आहे. 10वी सवय म्हणजे त्या चुका झाल्या तरी हार मानत नाहीत. प्रत्येक यशस्वी महिलेने अपयश हे पाहिलेलंच असतं. फरक एवढाच असतो की त्या अपयशाला शेवट मानत नाहीत. त्या स्वतःला विचारतात की या अनुभवामधून मी काय शिकू शकते, या गोष्टीमधून, या फेल्युअरमधून मला कोणता धडा मिळाला. कारण अपयश म्हणजे तुम्ही संपलात असं नाही, तर अपयश हे तुम्हाला सांगतं की फक्त हा मार्ग योग्य नव्हता. म्हणून पुन्हा प्रयत्न करा, थोडा वेगळ्या पद्धतीने करा आणि पुढे चालत राहा. 11वी गोष्ट म्हणजे त्या स्वतःवर गुंतवणूक करतात. बऱ्याचशा महिलांना स्वतःसाठी पैसे खर्च करताना अपराधीपणाचं वाटतं. पण यशस्वी महिला ह्या स्वतःवर केलेला योग्य खर्च हा खर्च नसून गुंतवणूक आहे असं समजतात. जसं की एखादं चांगलं पुस्तक, नवीन कौशल्य शिकणारा एखादा कोर्स असेल, किंवा आरोग्यासाठी केलेला खर्च असेल, किंवा स्वतःचा आत्मविश्वास वाढवणारी एखादी गोष्ट असेल. या गोष्टी भविष्यामध्ये अनेक पटींनी परतावा देतात. कारण स्वतःला सतत विकसित करणं हीच सर्वात मोठी गुंतवणूक आहे. 12वी सवय म्हणजे त्या सकारात्मक लोकांच्या सहवासात राहतात. आपण ज्या लोकांसोबत वेळ घालवतो त्याचा परिणाम हा आपल्या विचारांवर होत असतो. जर सतत नकारात्मक बोलणारे किंवा टीका करणारे लोक किंवा निराश करणारे लोक जर आपल्या आजूबाजूला असतील तर हळूहळू आपलाही आत्मविश्वास कमी होतो. आपल्यालाही आपल्या स्वतःबद्दल डाऊट यायला सुरुवात होते. यशस्वी महिला अशा लोकांपासून शक्य तितकं अंतर ठेवतात आणि ते ठेवायलाच पाहिजे. आणि प्रेरणा देणाऱ्या, पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या लोकांच्या सहवासात राहण्याचा प्रयत्न करतात. कारण चांगला सहवास तुमचा विचार बदलतो आणि विचार बदलले की आपलं आयुष्यही बदलतं. 13वी सवय म्हणजे त्या आर्थिकदृष्ट्या जागरूक असतात. यशस्वी होणं म्हणजे फक्त जास्त पैसा कमवणं असं नाही, तर कमावलेले पैसे हे योग्य प्रकारे वापरणंही तितकंच महत्वाचं आहे. त्या खर्चाचा हिशोब ठेवतात आणि अनावश्यक खर्च टाळतात. आणि हो, थोडी का होईना पण नियमित बचत करतात आणि शक्य असेल तिथे स्वतःचं उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करतात. कारण आर्थिक स्वावलंबन हा आत्मविश्वासही वाढवतं आणि निर्णय घेण्याचं स्वातंत्र्यही देतं. 14वी गोष्ट म्हणजे त्या कृतज्ञ राहतात, ग्रॅटिट्यूड व्यक्त करतात. यशस्वी महिला आज जे काही त्यांच्याकडे आहे त्याबद्दल मनापासून आभारी असतात. पण त्याच वेळी त्या स्वतःची प्रगती थांबू देत नाहीत. त्या म्हणतात की आज जे काही मिळालं आहे त्याबद्दल धन्यवाद, पण उद्या मी आणखी चांगलं करण्याचा प्रयत्न करेन. ह्या 2 भावना एकत्र ठेवणं हे खूप महत्वाचं आहे. कारण कृतज्ञता मन शांत ठेवते आणि प्रगतीची इच्छा तुम्हाला पुढे नेत राहते. मैत्रिणींनो, आतापर्यंत आपण 14 सवयी पाहिल्या, पण आता ज्या शेवटच्या 6 सवयी आपण पाहणार आहोत त्या कोणत्याही महिलेला फक्त यशस्वीच नाही तर आत्मविश्वासपूर्ण, आनंदी आणि मानसिकदृष्ट्या मजबूत बनवतात. चला तर मग शेवटच्या आणि सर्वात महत्वाच्या सवयी जाणून घेऊया. 15वी सवय म्हणजे त्या आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवतात. यशस्वी महिला ह्या कधीच रागावत नाहीत, दुःखी होत नाहीत किंवा निराश होत नाहीत असं अजिबात नाही. त्यांनाही राग येतो, त्यांच्याही आयुष्यामध्ये वाईट दिवस येतात, पण त्या प्रत्येक भावनेवर लगेच प्रतिक्रिया देत नाहीत. कोणी काही बोललं म्हणून लगेच उत्तर देत नाहीत. रागाच्या भरामध्ये निर्णय घेत नाहीत किंवा भावनेच्या आहारी जाऊन नातं बिघडवत नाहीत.
या गोष्टी त्या टाळतात. त्या थोडा वेळ घेतात, शांतपणे विचार करतात आणि मग निर्णय घेतात. कारण त्यांना माहिती असतं, क्षणिक भावनेने आयुष्यभराचे निर्णय घेऊ नयेत. 16वी सवय म्हणजे त्या स्वतःचा आत्मविश्वास इतरांच्या मतांवर अवलंबून ठेवत नाहीत. आजच्या जगामध्ये प्रत्येकजण काही ना काही मत हे देणारच. तुझ्याकडून हे होणार नाही किंवा तुझं आता वय राहिलं नाही किंवा लोक काय म्हणतील, यात काही भविष्य नाही. पण जर प्रत्येक मत आपण मनावर घेत बसलो तर आपण कधीच पुढे जाऊ शकत नाही. यशस्वी महिला प्रत्येक टीका स्वीकारत नाही. त्या फक्त रचनात्मक सल्ला जर असेल तर तो स्वीकारतात आणि उगाचच केलेली टीका असेल तर ती मागे सोडतात. कारण त्यांना माहिती असतं की लोकांचं मत हे बदलत राहतं, पण तुमची स्वप्न ही बदलली नाही पाहिजे. 17वी सवय म्हणजे त्या प्रत्येक दिवसाचं नियोजन करतात, प्लॅनिंग करतात. दिवस सुरू होण्यापूर्वीच त्यांना माहिती असतं की आजची 3 सर्वात महत्वाची कामं कोणती आहेत. त्या प्रत्येक मिनिटाचं वेळापत्रक बनवत नाहीत, पण दिवसाची दिशा ही नक्की ठरवतात. आणि हे प्लॅनिंग केल्यामुळे वेळ वाया जात नाही, गोंधळ कमी होतो आणि दिवसाच्या शेवटी समाधान मिळतं. म्हणून मैत्रिणींनो, फक्त रात्री झोपण्यापूर्वी 5 मिनिटं काढा. उद्याची 3 महत्वाची कामं लिहून ठेवा आणि मग बघा, तुमची सकाळ ही अधिक स्पष्ट आणि उत्पादक वाटेल. 18वी सवय म्हणजे त्या मदत मागायला घाबरत नाही. बऱ्याच महिलांना असं वाटतं की सगळं मला एकटीनेच करायला हवं किंवा मीच हे सगळं केलं पाहिजे, माझीच ही जबाबदारी आहे. पण ही सवय अनेकदा थकवा, ताण आणि निराशा वाढवते. यशस्वी महिला हे मान्य करतात की प्रत्येक गोष्ट ही प्रत्येकाला येत नाही. गरज असेल तर त्या विचारतात, त्या शिकतात आणि मार्गदर्शनही घेतात. कारण मदत मागणं म्हणजे कमजोरी नाही, तर ती स्वतःला अधिक सक्षम बनवण्याची तयारी आहे. 19वी गोष्ट म्हणजे त्या छोट्या यशाचाही आनंद साजरा करतात. आपण अनेकदा असं म्हणतो, मोठं यश मिळालं की मग आनंद साजरा करेन. पण यशाचा प्रवास हा छोट्या छोट्या टप्प्यांनी बनलेला असतो. एकदम रात्रीतून यश मिळत नाही. आज जर एक चांगली सवय लागली, एखादं ध्येय पूर्ण झालं, स्वतःमध्ये छोटासा बदल झाला, तर त्याचंही कौतुक करावं. असं केल्यामुळे स्वतःवरचा आपला विश्वास वाढतो आणि पुढे जाण्याची प्रेरणा मिळते. म्हणून लक्षात ठेवा की प्रत्येक छोटं यश हे मोठ्या यशाकडे नेणारं पाऊल असतं. शेवटची आणि सर्वात महत्वाची सवय म्हणजे त्या स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती बनण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे त्यांचं बेस्ट व्हर्जन बनण्याचा प्रयत्न करतात. मैत्रिणींनो, इथे लक्षात घ्या, यशस्वी महिला ह्या दुसऱ्यांसारखं बनण्याचा प्रयत्न करत नाहीत. त्या स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती बनण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे स्वतःचं बेस्ट व्हर्जन बनण्याचा प्रयत्न करतात. कालपेक्षा आज थोडं चांगलं आणि आजपेक्षा उद्या थोडं चांगलं. बस. कारण त्यांना माहिती असतं, यश म्हणजे दुसऱ्यांपेक्षा पुढे जाणं नाही, तर कालच्या स्वतःपेक्षा आज पुढे जाणं. आणि हीच खरी प्रगती असते. मैत्रिणींनो, या 20 सवयी एका दिवसात अंगीकारणं शक्य नाही आणि तसं करण्याची गरजही नाही. आज फक्त एक सवय निवडा, उद्या आणखी एक निवडा. हळूहळू या सवयी तुमच्या आयुष्याचा भाग बनतील. लक्षात ठेवा, यशस्वी महिला ह्या जन्माला येत नाहीत, तर त्यांच्या रोजच्या सवयींमुळे त्या घडतात. आजचा एक छोटासा बदल हे उद्याचं मोठं यश ठरू शकतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर तो तुमच्या आई, बहिणी, मैत्रिणी किंवा अशा प्रत्येक महिलेसोबत शेअर करा, जिला तिच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवायचा आहे. आणि अशाच प्रेरणादायी, वास्तववादी आणि आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओसाठी आपल्या ऑर्गनाइज विथ शीतल या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.